ज्या दिवशी परफॉर्मन्स होता तर त्या दिवशी सकाळी मी निघाले घरून तिकडून आणि बस स्टॉपवर आले आणि एक पोरगा भेटला नाही मग एका डान्सरसाठी काही गोष्टी ऑब्झर्व करणे किती इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त आहे. कारण की कसं होतं काही गोष्टी आपल्यामध्ये पण कमी असतात, काही गोष्टी माझ्यामध्ये कमी आहेत. तर जो माझा कॉम्पिटिटर आहे त्याच्यात काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत ज्या माझ्याकडे नाही आहेत. मग समोरच्याकडे काय आहे जे आपल्याकडे नाही हे बघत असते की नेक्स्ट टाइम मला ते इम्प्रूव्ह करता येईल की माझ्यामध्ये हे नाही आहे, ठीक आहे चल हे मला अजून ॲड करायचं आहे माझ्यात. किती डिफरन्स आहे म्हणजे तुला काय फील झालं की तिथं जास्त एफर्ट्स मारावे लागतात की सोशल मीडियावर जास्त एफर्ट्स मारावे लागतात. कुठलीही गोष्ट करायची म्हणले की एफर्ट्स त्याच्यात आहेतच. हां. कुठलीही गोष्ट करा. आता तुम्ही पॉडकास्ट घेता तुम्ही पण एफर्ट्स घेताय. हा का मग ते असं वाटतं की त्या एक कमेंटमुळे असा थोडासा मूड म्हणजे एवढा खराब लो होतो. एनर्जीचा कमेंट येतो तुम्हाला मी त्यांना इग्नोर करून जे माझे बाकीचे आहेत 99 त्यांच्याकडे लक्ष देते. तेव्हा असं तुला फील झालं का की यार रियालिटी शो वाले तर मला घेत नाही आहेत, मग असं काही डिमोटिवेट फील झालं? तेव्हा डिमोटिवेट नसेल समजा. कळतच नव्हतं तेव्हा काय. हा. तेव्हा फक्त होतं की मला आवडते मला करायचं. राकास्ट विथ राव मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे ती नॅशनल लेवल फोक डान्सर आहे आणि तिने हा प्रवास कसा सुरू केला आणि तिला काय काय अडचणी आल्या ह्या म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत जाईपर्यंत ते आजच्या आम्ही एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर मी वेलकम करतो जान्हवी जाधवीचा. तर जान्हवी हा तुझा पहिला पॉडकास्ट आहे हो. राईट? बरोबर ना? आणि मेनली म्हणजे ह्या पॉडकास्ट करण्याचा उद्देश हा होता की खूप सारे डान्सर्स आहेत, म्हणजे तू फोक डान्सर पण आहेस आणि त्याच्या व्यतिरिक्त तू दुसरे डान्स फॉर्म पण करतेस, बरोबर? तर आम्हाला मेनली हे माहिती करून घ्यायचं आहे की हे सुरुवात कशी झाली मेनली तुझ्या फोक डान्सची, ते सांगा. मी लहानपणापासूनच डान्स करत आली आहे, पण फोक डान्सला स्टार्ट असं झालं की जेव्हा मी स्कूलमध्ये होते तर इंटर स्कूल कॉम्पिटिशन जेव्हा व्हायचे तर तिकडे असं होतं की तुम्ही दुसरी कुठली स्टाईल करू शकत नाही आहे. कारण अच्छा. की स्कूल लेवलला असताना हे जे हिपहॉप किंवा बाकीचे स्टाईल करू शकत नाही, तर तिकडे फक्त फोक डान्स करायला लागायचा. तर तेव्हापासून म्हणजे एक आवड तयार झाली की कुठलंही कॉम्पिटिशन असेल की फोक डान्स करावा लागायचा. म्हणजे एखादा देवाचं गाणं किंवा लोकनृत्य जी असतात वेगवेगळ्या आपल्या प्रांतातली, तर त्याच्यामुळे मग ती आवड तयार झाली. हां, म्हणजे मेनली लोकनृत्य म्हणजे जसं पुणेमध्येच तू इथलीच आहेस? हो, इथली प्रॉपर हो बॉर्न बॉटअप इथलीच पुणे. आहे. हां, ठीक आहे. तर लोकनृत्य ला आधी फोक डान्सर म्हणजे फोक डान्सिंगचाच एक बॅकग्राऊंड होता, पण त्या लोकनृत्यामध्ये अजून दुसरे डान्स फॉर्म येतात. हो. कुठले कुठले? महाराष्ट्रात आपण गोंधळ बघतो, गोंधळ, जोगवा. मग आई भवानीचं. हां, आई भवानीचा किंवा मग वाघ्या मुरळीचा जो डान्स असतो तो एक असतो. आणि सगळ्यात मेन लोकनृत्यात महाराष्ट्रात असते ती लावणी, जी आपण म्हणजे खूप वर्षांपासून ती चालत आली आहे. पण ती आत्ता लोकनृत्यामध्ये फक्त लावणी ही समजतात, पण लावणी व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे डान्स आहेत खूप सारे डान्स महाराष्ट्रामध्ये. फॉर्म आहेत आणि एक बाल्या डान्स म्हणून एक करतात की मधात ढोलक वाजवून ते कंटिन्यू राऊंड मारत असतात, तर तो नाही येत लोकनृत्यात? येतो, तो पण येतो. तो पण येतो, पण तो जास्त कोकणात लोकनृत्य म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीबद्दल जे जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते त्याला लोकनृत्य म्हणतात. म्हणजे आपले जे पिढी आहे जुनी किंवा असं म्हणतात की जे जुने लोक आहेत तर ते आपली संस्कृती किंवा जी वेशभूषा असते ती किंवा एक काहीतरी सणवार किंवा त्या टाईमला जे म्हणजे करतात डान्स, तर ते लोकनृत्यामध्ये मोडले जातात. अच्छा. आता तुम्ही जसं वेशभूषेबद्दल बोललात, तर जो आपण परफॉर्म करतो ओरिजिनली तो हिपहॉप असो किंवा लावणी जसं तुम्ही बोललात, बाल्या नृत्य मी बोललो, गोंधळ तुम्ही बोललात, बरोबर? तर वेशभूषेचा पण तेवढाच महत्व असतो का डान्स करताना? हो असतो. लावणीमध्ये एक नऊवारी साडी असते जी खूप वेगळी असते आणि गोंधळमध्ये किंवा जोगवामध्ये जी साडी असते ती खूप वेगळी असते. शृंगार जो असतो म्हणजे आपण बोलतो ज्वेलरी वगैरे ते सुद्धा फोक आपल्या लावणीमध्ये खूप वेगळे असतात आणि जे गोंधळ किंवा जे देवीवाले डान्स असतात त्याच्यात खूप वेगळे असतात. अच्छा, वेशभूषेच्या. म्हणजे सपोज जरी कोणी स्टेजवर आलं परफॉर्म करायला वेशभूषा करून, तर आपण त्यांना असं ओळखू शकतो का की आता फोक डान्स करणार आहे की गोंधळ करणार आहे? मी जेव्हा स्टेजवर गेली तेव्हा माझ्या आउटफिटवरून समजतात की ही लावणी करते का ही वेगळं काय करते, जोगवा करते, गोंधळ करते की वाघ्या मुरळी डान्स करते. आता तुम्ही तिन्ही करताय? हां.
हां. आणि याची कुठे तुम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली का? हां, म्हणजे लहानपणापासून मी जायचे क्लासला वगैरे, पण ह्या गोष्टींमध्ये मी जेव्हा हे करायला लागले, हं. तर ते मला स्वतःला इंटरेस्ट होतं त्यामध्ये. म्हणजे ते आवडत गेलं. असं असतं काही जणांचं, की ह्याच्यात वाइब नाही आहे, ह्याच्यात वाइब आहे. तर मला लहानपणापासूनच ह्या गोष्टी आवडत होत्या, की नाही ह्याच्यात वेगळी वाइब आहे. मग ते एक रेडी होऊन त्यांचा पूर्ण तो आपली जी काही ड्रेपरी असते ती आवरून म्हणजे ती घालून परफॉर्म करणं वगैरे हे मला आधीपासून आवडत होतं. त्याच्यामुळे मग ते स्वतः शिकत गेले हळूहळू. अच्छा. म्हणजे हळू-हळू शिकत गेलीस हां. आणि करत गेलीस. हो. पण जो तुझा पहिला होता म्हणजे तो लावणी होती की गोंधळ होता, पहिला काय होतं तू जे परफॉर्म पहिला केली स्टेजवर? घरी नाही, हां. घरी तर आपण असंच करतो आई-बाबांसमोर टाईमपास किंवा नातेवाईक बोलतात हं, ना, हं, हं. "हे घे ₹10 डान्स कर." तर असा पहिला कुठला होता तो? पहिला माझा होता जोगवा, हं. जो मी 7th स्टँडर्डमध्ये केला होता अच्छा. आणि त्याची कोरिओग्राफी सुद्धा मी स्वतः केली होती. अच्छा. स्कूलमध्ये म्हणजे असताना. सुरुवातीच्या. हां, त्याच्या हां. आधी तू प्रोफेशनल ट्रेनिंग कुठून घेतली नव्हती? घेतली होती, पण अच्छा. तू बसवलं होतंस हां, मेनली म्हणजे तो. पहिली कोरिओग्राफी माझी ती होती 7thमध्ये असताना मी. अच्छा. इंटर स्कूल कॉम्पिटिशन होतं डान्सचं. हं. तर त्या टाईमला कोरिओग्राफर यायचे स्कूलमध्ये आमच्या. हं, हं. पण त्या वर्षीच म्हणजे माझ्या एक होत्या टीचर, तर त्या बोलल्या की ह्यावर्षी तू ट्राय कर, तू हे कर, सेट कर डान्स. हं. तर त्याच वर्षी तिथून मागे आमच्या स्कूलचा रँक वगैरे काही येत नव्हता. हं, हं. म्हणजे आला तरी सेकंड, थर्ड वगैरे असं होतं. आणि त्याच वर्षी मी कोरिओग्राफ केला आणि एवढी काय आयडिया नव्हती मला. म्हणजे मी यूट्यूब वगैरे बघून केला. हां. आणि मग त्या वर्षी आमच्या स्कूलला एक विशेष प्रावीण्य म्हणून असायचं प्राईज, म्हणजे जे फर्स्टच्या पण वरचं असतं. अच्छा. विशेष प्रावीण्य हां. फर्स्टच्या पण वरचं हां. असतं म्हणजे कितीतरी म्हणजे कुठलं आहे? उत्तेजनार्थ असतं एक मला माहिती आहे. नंबर असे असतात फर्स्ट, सेकंड, थर्ड हे हां. नंबर असतात. पण हां. ते तिन्ही नंबर सांगून झाले होते. मग ते बोलले की विशेष प्रावीण्य. अच्छा. जेव्हा ते आम्हाला मिळालं तेव्हा पण आम्हाला माहित नव्हतं की ते काय भेटले नक्की. हं, हं. पण नंतर मग विचारल्यावरती कळलं की पहिल्या नंबरच्या सुद्धा वरचं असतं ते, म्हणजे काहीतरी वेगळं प्रेझेंट Top notch केलं. वालं असं? हां. अच्छा. आणि तेव्हा तू काय ग्रुप डान्स बसवली होतीस की सोलो डान्स काय होतं तेव्हा ते? ग्रुप डान्स सेट केला होता. अच्छा. 7th स्टँडर्डमध्ये. आणि जसं तू 7th स्टँडर्डमध्ये स्टार्ट केलेली, हम्म. त्याच्यानंतरचे मग जसं तुला हिपहॉप पण येतं, हम्म. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले डान्स फॉर्म बॉलिवूड कंटेम्पररी वगैरे? येतं, बॉलिवूड येतं, बॉलिवूड, फ्रीस्टाईल हां. सगळं. तर मग आधी जसं तू फोकपासनं स्टार्ट केलेली, बरोबर. तर बाकीचे डान्स फॉर्म म्हणजे तू स्वतःहून शिकली की तुला कोणी बोललं की हे करायला पाहिजे, एकच डान्स फॉर्म चालणार नाही? असं नाही कोण बोललं. अच्छा. म्हणजे मला डान्सची आवड आहे, असं काय नाही की एखाद्या स्पेशल स्टाईलची आवड आहे असं काय नाही. डान्सची आवड आहे म्हणून मी सगळं शिकत गेले. हं. आणि मी जेव्हा पुण्यात क्लासला होते तर होते म्हणजे? म्हणजे आता मी म्हणजे घेते क्लास क्लासेस संपलाय. हां, घेतेय हं. ना, तर तेव्हा हं. जायचे अच्छा. मी. तर आता तुम्ही घेता हां. स्वतः. तर त्या टायमिंगला सगळ्या स्टाईल शिकवायचे ते. मग सगळ्या स्टाईल शिकत होते मी. अच्छा. म्हणजे जो शिकवणारा होता त्याला सगळे स्टाईल येत होते हां. किंवा शिकवणारी होती तिला सगळे स्टाईल येत होते. हो. त्यांनी सगळेच शिकवलं. हो. बरोबर. तर जसं 7th मध्ये तुम्ही गोंधळ केला. हां. गोंधळ केला इन द जोगवा सेन्स केला, जोगवा डान्स होता तो. जोगवा परफॉर्म केलात. मग त्याच्यानंतर मग ते नॅशनल लेवलपर्यंत जाईपर्यंत कुठले म्हणजे तुमचे म्हणजे तुमच्या लक्षात असतील परफॉर्मन्स जे की खूप चांगले होते असे? असं होतं की आत्ता मी माझं स्कूल सुटल्यानंतर मी 7th स्टँडर्डपासून स्टार्ट केलं. मी जेव्हा हायस्कूलला गेले म्हणजे 8 पासून, तर तिथून पुढे मी दोन्ही ग्रुपची कोरिओग्राफी करायला लागले. म्हणजे जो स्मॉल ग्रुप होता 7th पर्यंत त्यांची आणि हायस्कूलवाल्यांची पण. अच्छा. एक तर लोअर मिडल स्कूल हां. आणि एक हायस्कूल. हायस्कूल. तर ते असं होतं 10 वर्ष झाली, म्हणजे सलग 10 वर्ष असं होतं की त्या दोन्ही ग्रुपचा फर्स्टच येत होता. मग ते बाकीच्या स्कूलवाल्यांचं असं झालं की अरे पार्सलिटी करतायत, हिच्याच डान्सला 2-2 नंबर आहेत. म्हणजे ते असं होतं की मी डान्स करते त्याचा पण पहिलाच आणि मी ज्याचा सेट केला त्याचा पण पहिलाच. त्याचा पण म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की दुसरा तिसरा नंबरच नसतो, हां. नंबर फक्त पहिला असतो. पहिलाच. नाहीतर मग तो प्रावीण्यवाला. हां. मग त्याच्यामुळे मग ते मी करत गेले. नंतर स्कूल संपलं माझं जेव्हा, त्याच्यानंतर मग मी तेव्हा असं झालं बऱ्याच वेळेला की आता नाही ही तेच करते, रिपीट होते सारखं काय तेच करते. मग ते मला पण असं झालं की नाही तेच करून नंबर येत नाही. त्यांना असं झालं की देवीचा डान्स करून किंवा गोंधळ जोगवा हेच करते आणि हिचे नंबर येतात. बाकीच्या स्कूलवाल्यांनी पण असं केलं की नाही आपण पण हे ट्राय करून बघूयात, की ही हे करून नंबर येते मग आपण हे ट्राय करूयात. पण मग त्याच्यानंतर मी असं केलं की असंच बोलतोय, गप्पा मारतोय, तर एखादं कोणतरी नाव घेतलं कुठलंही, म्हणजे हनुमानाचं नाव घेतलं किंवा एकनाथ, संत एकनाथ, कोणाचंही नाव घेतलं. मग त्यांना घ्यायचं, त्यांच्यावरून एखादी थीम बनवायची आणि त्याच्यावरती डान्स सेट करायचं. मग महाराष्ट्रात म्हणजे थीम डान्स. मग हे तुला कल्पना कशी आली की थीम डान्स बसवायला पाहिजे असं?
ते आता करत गेले त्याच्यावरून ते होत अच्छा गेलं. ठीक आहे, ते कंटिन्यू. हा, महाराष्ट्र. मग त्याच्यानंतर असं होत गेलं की नाही, मला अजून काहीतरी नवीन नवीन करायचं होतं. मग मी जेवढे देव आहेत म्हणजे गणपती, शंकर, आपला खंडोबा, जेवढे देव आहेत तेवढ्या प्रत्येकावरून एक एक वर्षी डान्स बसवत गेले. दोन्ही म्हणजे काहीतरी वेगळं, कारण की लोकांना पण असं वाटायला लागलं की नाही ही तेच करते, तेच करून हिचे नंबर येत आहेत. मग मला असं दाखवतं काहीतरी वेगळं करून पण येऊ शकतात, कारण की मी तेच करते, ते लोक माझं बघून पण तेच करतायत. मग ते कॉम्पिटिशन पूर्ण त्याचंच होऊन जायचं. मग हळूहळू मी थोडेसे वेगवेगळे असं म्हणजे हे करत गेले की बाबा हे करू ते करू, पण मग त्याच्यात पण येत गेले नंबर. म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंटल झालात. तुम्हाला म्हणजे चॅलेंजेस भेटत गेले की आता हा चॅलेंज झालाय की सगळं तेच ते डान्स फॉर्म करणार, तर आपण काहीतरी अजून थोडं डिफरंट करू, तर मग आपण स्टँड आउट करू, राईट. आणि मग त्याच्यानंतर मग तेच मी विचारतोय, नॅशनल पर्यंत कसं? त्याच्यानंतर माझा 11वी-12वीमध्ये असताना थोडासा स्टॉप झाला तो डान्स. म्हणजे मी क्लासेस घेत होते तेव्हा पण ते कुठेतरी 12वी सायन्स अभ्यासासाठी. सायन्स 10वी मध्ये नाही झालं बंद? 10वीला मार्चमध्ये पेपर असतात ना 10वीचे, तर मी फेबपर्यंत डान्सच करत होते. अच्छा. तर माझ्या आणि मग घरी 10वीत पर्सेंटेज कमी आले म्हणून नाही मग आले. 12वीत असं नाही आले कमी म्हणजे ठीक होते. किती होते? तरी 83 होते. अरे भरपूर झाले. स्वप्नात पण नाहीत आमच्या तेवढे. म्हणजे घरच्यांचं असं होतं की त्यांना आधीपासून माहिती होतं लहान असल्यापासून मी की हिला डान्स पासून लांब केलं की ही अभ्यास करणार नाहीये. अच्छा. हे घरच्यांचं होतं. मग त्यांचं असं होतं की तू कर, फक्त इकडे कमी नाही पडली पाहिजे अभ्यासात वगैरे, तू ते कर, पण तुला ते आवडते तर आम्ही करतोय सपोर्ट, पण तू अभ्यासात पण लक्ष दे. मग 10वीच्या टायमिंगला असं झालं की आमची कॉम्पिटिशन होती आणि माझ्या स्कूलवाले बोलत होते की तू नको करू आत्ता, बोर्ड महत्वाचं आहे वगैरे, पण त्यांना ऑप्शन पण नव्हता कारण की मी सेट करत होते, मीच लीड करत होते डान्समध्ये. मग फेबपर्यंत मी म्हणजे थोडंसं मार्च स्टार्टिंगपर्यंत माझं तेच चालू होतं डान्स, आणि त्याच्यानंतर मग मी 10th मध्ये ना? हो. बापरे. हा. त्याच्यानंतर मग हे कॉम्पिटिशन वगैरे माझे चालू होते. मग त्याच्यानंतर एक्झाम झाली, पडले मार्क्स वगैरे पण चांगले, पण त्याच्यानंतर असं होतं की माझ्या मोठ्या दिदीचं सायन्स झालं होतं. अच्छा. मग घरच्यांची इच्छा होती की तिने केलं मग तू पण तेच करायचं, पहिलं शिक्षण महत्वाचं आहे, म्हणजे ह्या गोष्टी कर. असं नव्हतं की सपोर्ट नाही, सपोर्ट खूप आहे घरच्यांचा, पण शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे, मग तू सायन्स साईड घे. मग 11वी-12वी म्हणजे सायन्स घे म्हणजे 10वी पर्यंत तुझं मराठी मीडियम होता? सेमी होते मी. सेमी होतं. अच्छा. हा. मग 11वी-12वीला थोडासा गॅप पडला, पण मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तेच सेम, दीदीने इंजिनिअरिंग केली म्हणून मग तू पण इंजिनिअरिंग करायची, मला करायची नव्हती. अच्छा. तुम्हाला काय करायचं होतं पण? असं काही फिक्स नव्हतं, म्हणजे माझं नाही, पण चाललं काही तर असेल होतं ना. MPSC UPSC हे चालू होतं माझ्या अच्छा. डोक्यात. डायरेक्ट कलेक्टर. डान्सर टू कलेक्टर चाललं होतं, पण मग घरचे बोलले की तू पण तेच कर, बघूयात वगैरे. फर्स्ट इयर तर मला करायचंच नव्हतं, म्हणजे असं झालं की जबरदस्ती करते मी, पण नंतर आवड तयार झाली जबरदस्ती त्याच्यामध्ये. करते मी म्हणजे इंजिनिअरिंग घरच्यांनी जबरदस्ती केली ना? ते म्हणाले कर, पण ते मला असं झालं की त्यांनी एवढा सपोर्ट केला सगळ्या गोष्टींमध्ये, तर ठीक आहे ते बोलतात तर करून बघूयात, कारण की माझं पण फिक्स नव्हतं की मला काय करायचं. म्हणजे तुझं क्लिअर नव्हतं, म्हणून तू म्हणलीस की पुढे जाऊन काही नाही झालं तरी ब्लेम घरच्यांवर टाकू शकते. नाही तसं काही नाही. मग फर्स्ट इयरला असं झालं की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यावरती आमच्या कॉलेजमध्ये एक सब्जेक्ट आहे की एक असाच ऍक्टिव्हिटी टाईप हेल्थसाठी, SHD म्हणून तो होता. तर काय SHD म्हणजे फुल फॉर्म नाही माहित. काका पुन्हा सांग, काय तो वर्ड कुठला होता? SHD. ठीक आहे. हा. स्कूल ऑफ हॉलिस्टिक डेव्हलपमेंट असं होतं. मग आता बघ. ठीक आहे. हा, तर ते म्हणजे तेव्हा त्याला घेतलं मी जेव्हा ऍडमिशन, तर ते फर्स्ट इयर त्यांनी फक्त एक ग्राउंड बाबा हेल्थसाठी ऍक्टिव्हिटी की रनिंग वगैरे ते घ्यायचे, आणि मग सेकंड इयरला गेल्यावरती तिकडे त्यांनी वेगवेगळे हे दिले की बाबा तुम्ही ऍक्टिंग घेऊ शकता, डान्स घेऊ शकता त्यामध्ये. ऍक्टिंग बर? हो. कोण ऍक्टर होता तिकडे शिकवायला? हो, ऍक्टर म्हणजे शिकलेले आहेत भरपूर तिकडे सगळे चांगले चांगले प्रोफेसर. म्हणजे NSD वगैरे मधनं आहेत कोणी? नाही ते नाही आयडिया मला. NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असेल, मी तिकडे गेली नाहीये ना, मी डान्समध्ये घेतलं होतं त्यामुळे ऍक्टिंगचं मला माहित नाहीये काय. ओके. तर तिकडे सिंगिंग वगैरे सगळं होतं, म्हणजे तुम्ही गिटार शिकू शकता वगैरे ते, आणि याला डान्स करता, तर मी डान्सच घेणार होते, पण डान्समध्ये सुद्धा 2 स्टाईल होते फक्त, एकदा तुम्ही क्लासिकल घेऊ शकता नाही तर फोक डान्स. म्हणजे मी जिकडे सोडलेलं ते परत स्टार्ट झालं इथे. मग ते घरच्यांचं असं होतं की अरे ही करते, बरं ठीक आहे, एवढा इंटरेस्ट नाही पण ही करते. पण मग ते आल्यावरती मला अजून इंटरेस्ट आला कॉलेजला जाणं, की बाबा तो एक दिवस भेटतो डान्स करायला, मग हे पण नीट करायचं असं.
मग त्याच्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा खूप सारे अशा आहेत फॅकल्टी, त्यांनी खूप सपोर्ट केला मला, कारण की त्यांना माहित होतं की ही करते चांगलं वगैरे. करते. हां, मग त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे मी तो नॅशनल लेवलचा फॉर्म भरत नव्हते, तर ते बोलले की नाही कर तू, ट्राय कर वगैरे. मी बोलले की नाही एवढं कुठलं होणार आहे, पण त्यांनी फोर्स केला. मी तो फॉर्म भरला आणि मग एक मॅम आहेत माझ्या ह्याच्याच फोक डान्सच्याच, त्यांनी पण त्यांनी पण मला खूप चांगलं गाईड केलं. मग त्याच्यानंतर झालं ते. अच्छा, नॅशनल लेवलला. कुठं होतं हे टुर्नामेंट? ते ऑनलाईन होते, कारण म्हणजे आपल्याला सबमिट करायचं फक्त. सबमिट. पण ते कसं होतं की तुम्ही रेकॉर्ड करून नाही करू शकत सबमिट. म्हणजे लाईव्ह परफॉर्म करायचे, जसं आपल्याला टीव्हीवर लाईव्ह दिसतं तसं. असं नाही की आपण रेकॉर्ड करून एडिट केलं, एडिट वगैरे करून, तसं नव्हतं. आणि जसं ते परफॉर्म झालं म्हणजे, आणि किती दिवसानंतर ते आपल्याला माहिती पडतं की आपलं नंबर आले नाही? ते 3 फेज होते त्याचे. त्याचे 3 फेज असतात काय? 3 फेज होते. असं नाही की एकदा परफॉर्म केलं की भेटला नॅशनल, असं नाही. 3 फेज होते त्याचे. मग पहिल्या 2 मी झाले सिलेक्ट. मग मला असं झालं की आता इथपर्यंत झाले, आता थर्डला कायच होणार आहे मी सिलेक्ट असं. आणि त्याचा रिझल्ट मला वाटतं खूप दिवसांनी लागला होता, कारण की ते नॅशनल लेवलचं म्हणजे याला प्रोसेस खूप होती मोठी. आणि माझी सेमिस्टरची एक्झाम होती रात्री, म्हणजे मी रात्री अभ्यास करत बसले होते, दुसऱ्या दिवशी एक्झाम होती. आणि मी ते हे करून दिलेलं की चल येईल नाही येईल मला काय माहित नाहीये, मी परफॉर्म करून दिला, आपलं मी केलं सेंड वगैरे. मग कॉलेजमधल्यांनी केलं. आणि त्याचं असं होतं की तुम्ही सोशल मीडियावरती ते अपलोड करायचंय, तुमचे लाईक्स वगैरे ते पण बघायचे, किती येत आहेत, व्ह्यू किती जात आहेत वगैरे असं. आणि त्यांचा असा टास्क होता की तुम्ही जी स्टाईल करणार आहे, जिथे तुम्ही राहताय ती स्टाईल सोडून तुम्ही दुसरी करायची. फोक डान्स जे होते ना ते, म्हणजे मी महाराष्ट्रात राहते, पण मला महाराष्ट्रीयन सगळं येतंय, पण मी महाराष्ट्रीयन काय करू शकत नाही. तुम्हाला असं कुचिपुडी वगैरे काहीतरी. मग कुठलं केलं होतं? बिहू केलं होता. बिहू डान्स. कुठला आहे? झारखंड वगैरे आहे का? आसाम. अच्छा, बिहू डान्स. बिहू केला होता. आणि त्याच्यानंतर मी केला होता काश्मीरी केला होता एक. अच्छा, दुसऱ्या स्टेजला. आणि एक नाही, सगळ्यात फर्स्ट मी केला होता गुजराती. अच्छा. त्याच्यानंतर केला बिहू आणि लास्टला मी केलेला काश्मीरी. अच्छा. मग ते सोशल मीडियावरती टाकून मग तुम्हाला व्ह्यूज किती येतात, लोकांना ते बरोबर वाटले का की हे बरोबर केलंय किंवा चुकीचं कमेंट वगैरे, ते सगळं झालं. आणि मला वाटलं की नसेल आला काय, आणि त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला मेल येईल फक्त, असं अनाऊन्स वगैरे काय करणार नाही, मेल येणार डायरेक्ट. आणि मी अभ्यास करत बसले होते, रात्रीचे वाजले होते 1:30-2 वाजले होते. आणि मी सहज म्हटलं चेक करावं, असंच टाइमपास म्हणून फोन घेतला आणि चेक करत होते. तर डायरेक्ट मला त्यांच्या पेजवरती माझा फोटो दिसला की 2nd रँक असं म्हणून. तर मी रात्री ओरडत मम्मीकडे पहिल्या दिदीला उठवलं, म्हटलं हे बघ माझा नंबर आलाय. आणि मग मम्मीकडे गेले. मग मम्मीला सांगितलं की हे असं असं झालंय. मग कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं, मग ते सगळीकडे कळालं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं नाही की तुमचा 2nd नंबर डायरेक्ट अनाउन्स केला? ते झालं होतं त्याच दिवशी सकाळी, पण मी पाहिलं नव्हतं. अच्छा. मग मला रात्री तुम्हाला माहिती मला. आणि हे कुठली कमिटी असते का जी कंडक्ट करते नॅशनल लेवलचे? स्कूल ऑफ एज्युकेशन. अच्छा, म्हणजे स्कूल कडनंच असतं, मेनली स्टुडंटसाठी असतं. अच्छा. आणि जसं तू बोललीस की तू फोक डान्स करायचीस, नंतर तुला वेगवेगळे डान्स फॉर्म करावे लागले, म्हणजे तुझ्या मनाच्या व्यतिरिक्त. ठीक आहे, मग त्याच्यात काही चॅलेंजेस आले का, असं वाटलं तुला? चॅलेंजेस तर नाही आले, कारण की डान्स तर मला आवडत होता. मग कुठली स्टाईल करायची तर मी असं नाही की मला हे करायचं ते मी लगेच करायला स्टार्ट. मी पहिला त्याच्यावरती अभ्यास की बाबा ही अशी स्टाईल आहे, माझ्यात अजून काय करायला लागतं. म्हणजे मी करते एक दिवस ते, पण त्याच्या आधी 2-3 दिवस मी त्याला फक्त स्टडी करत असते की हे काय आहे नक्की. तर एक मिनिट, आता जसं तुला काही परफॉर्म करायचं असलं तर प्रॅक्टिस करायच्या आधी स्टडी म्हणजे काय नेमकं ते? आता मला एखादा परफॉर्म करायचा, एखादी थीम आहे. आता बॉलिवूड थीम होती आमच्या कॉलेजमध्ये, कॉम्पिटिशन होतं एक, तर त्यासाठी बॉलिवूड थीम होती. तर बाकीच्यांनी घेतले, सॉन्ग मर्ज केले, परफॉर्म केलं. पण मी माझ्या परफॉर्मन्सच्या 2 दिवस आधीपर्यंत सर्च करत होते की मी काय करणार आहे. कारण की काय होतं, आपण जो विचार करतो तोच विचार बाकीचे पण लोक करत असतात की बाबा मी बॉलिवूड आहे म्हटल्यावरती मी माधुरीची गाणी घेणार आहे सगळी. पण मग 4-5 मुली असतात की त्या पण तोच विचार करतात की ही एक, म्हणजे आपण पण हे करू शकतो. मग स्टेजवरती जेव्हा आपण परफॉर्म करणार तेव्हा कॉम्पिटिशन वाढतं की हिनी पण तेच केलं, तिने पण तेच केलं, कंपॅरिझन मध्ये जातात जजेस. हो. मग त्याच्यामुळे मी स्टडी करत होती की हे गाणं घेतलं तर कसं वाटेल, ते गाणं घेतलं तर कसं वाटेल, कारण की सगळेच सॉन्ग त्यांचे खूप चांगले आहेत माधुरी दीक्षितचे. तर मग मी त्याच्यावरती स्टडी करून की मग मी हे फ्युजन घेतल्यावर कसं होईल, ते घेतल्यावर कसं होईल. मग ड्रेपरी काय काय, बरं ड्रेपरी त्यांचे असे भरपूर सारे आउटफिट आहेत की ते खूप गाजलेले आहेत. म्हणजे ती ग्रीन साडी वगैरे ते वाले, किंवा अजून एक होता शॉर्ट स्कर्टवाला जो होता तो वाला एक.
मग त्याच्यात काहीतरी मला असं होतं की काहीतरी मला अजून वाव मुवमेंट टाकायची डान्समध्ये. मग मी हम्म. असं केलं होतं की मी डान्समध्येच स्टेजवर ऑन स्टेजेस मला ड्रेपरी चेंज करायची होती. 1 सेकंदमध्ये काय काय आउटफिट चेंज करायचं अच्छा, होतं हां. ऑन स्टेज. तर मग मी तो विचार करत होते की मी काय करू, म्हणजे कसं करता येईल मला वगैरे हे. मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या डन झाल्या मला कळलं की मी हे करते. मग त्याच्यानंतर मग मी ते सॉन्ग मिक्स केले आणि मग मी तो परफॉर्म केला. अच्छा, नंबर आला मग. हां. हां, गुड. म्हणजे ते तू जे स्टडी केली होतीस ते म्हणजे त्याच्यावरनं ऑब्झर्वेशन, हा मेनली मला हे विचारायचं होतं की एका डान्सरसाठी काही गोष्टी ऑब्झर्व करणे किती इम्पॉर्टंट आहेत, किंवा करंट याच्यासोबत अलाईन असणं की काय सुरू आहे काय नाही, हे किती इम्पॉर्टंट आहे एका खूप. डान्सरसाठी. खूप जास्त आहे. कारण की कसं होतं काही काही गोष्टी आपल्यामध्ये पण कमी असतात, हां. की म्हणजे प्रत्येकामध्येच पूर्ण असतात सगळ्या गोष्टी असं नाही आहे. हम्म. काही गोष्टी माझ्यामध्ये कमी आहेत, तर जो माझा कॉम्पिटिटर आहे त्याच्यात काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत ज्या माझ्याकडे नाही आहेत. हम्म. मग कुठलंही कॉम्पिटिशन असेल तर माझं असं असतं की स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न नेता मी समोरच्याकडे काय आहे जे आपल्याकडे नाही हे बघत असते, की नेक्स्ट टाइम मला ते इम्प्रूव्ह करता येईल, की माझ्यामध्ये हे नाही आहे, ठीक आहे चल हे मला अजून ॲड करायचं आहे माझ्या ह्याच्यात. अच्छा, म्हणजे ऑब्झर्व करायचं, ऍड करायचं, परफॉर्म करायचं, कॉपी नाही करायची. कॉपी नाही करायची. करायचं. अच्छा, कॉपी नाही करायची, ऍड करायचं. हां. म्हणजे जे दुसरे आपले कॉम्पिटिटर असतात, कॉम्पिटिटर इन द सेन्स की सेम प्लॅटफॉर्मवर जे परफॉर्म करतात, ठीक आहे, त्यांच्याकडे बघून पण आपण खूप काही शिकू शकतो. हो. बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली जसं हे कसं ऑफस्टेज सारखं झालं, ऑफस्टेज इन द सेन्स की सोशल मीडिया एक पूर्ण वेगळा हो, खूप वेगळा. आणि हा पूर्ण एक वेगळा. ठीक आहे. कारण की मी जेव्हा तुला कॉन्टॅक्ट केला होता पॉडकास्टसाठी तेव्हा तुझे 3-4 हजार काहीतरी फॉलोअर्स होते. बरोबर. नंतर तू व्हिडिओ टाकत गेलीस आणि आज आपण बसतोय तर 17 फॉलोअर आहेस. बरोबर ना. 17 नाही, 17K. ठीक आहे. तर किती डिफरन्स आहे, म्हणजे तुला काय फील झालं की तिथं जास्त एफर्ट्स मारावे लागतात की सोशल मीडियावर जास्त एफर्ट्स मारावे लागतात? कुठलीही गोष्ट करायची म्हणलं की एफर्ट्स त्याच्यात आहेतच. हां. कुठलीही गोष्ट करा. आता तुम्ही पॉडकास्ट घेता, तुम्ही पण एफर्ट्स घेताय. हा का. कुठलीही गोष्ट करायची म्हणलं की एफर्ट्स आहेत. आता हे एफर्ट्स वेगळे आहेत. म्हणजे काही काही लोक कसं असतं, इंस्टाग्राम ओपन केलं, स्क्रोल केलं की चल ठीक आहे म्हणजे त्याच्या मागे पण खूप मेहनत आहे. म्हणजे स्क्रोल करायला मेहनत आहे. आपण जे करतो त्याला मेहनत, स्क्रोलला मेहनत नाही. त्यांना असं वाटतं की 21 सेकंडचा व्हिडिओ आहे हा, कायच मेहनत आहे याच्यात, पण त्याच्या मागे पण खूप मेहनत असते. आणि राहिला स्टेजचा, तर आपण स्क्रीनवर असं करू शकतो की बाबा नीट नाही आलेलं तर रिटेक घेऊ शकतो. पण जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा काही असं होतं की एवढं ऑडियन्स बघून आपण ब्लँक होतो. त्या लाईट्स असतात किंवा काही भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. मग त्याच्यामुळे ते वन टाइम असतं की जे करायचं ते तू आत्ता करायचंय. खूप वेगळं आहे. तर तुला असं झालं होतं कधी की जसं पहिला दुसरा परफॉर्म तू करायला गेलीस आणि सडनली तू जसं गाणं प्ले झालं तसंच ब्लँक, असं झालंय कधी? हो, खूपदा खूपदा झालंय. माझं असं होतं की मी जेव्हा स्टेजवरती एंट्री घेते, तर आता कॉलेजमध्ये वगैरे माझं माहीत झालं की डान्स वगैरे छान करते. मग तो ऑडियन्सकडून जो रिस्पॉन्स मला येत असतो, म्हणजे त्याच्यामुळे मी ब्लँक असते की बाबा जान्हवी आली तर मग ते त्यांचा आवाज वगैरे ते, मग ते कसं असतं की अरे, मग त्यामध्ये खूपदा ब्लँक होऊन गेली. पण जसं सॉन्ग स्टार्ट होतं मग तसं परत. अच्छा, म्हणजे ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं तुमच्या. बरोबर. आणि असं झालंय का की जसं परफॉर्म करायला तुम्ही गेलात आणि परफॉर्म पण चांगला केलात, ठीक आहे, तर पुढच्या वेळी प्रेशर असतो का की मला अजून बेटर करायचं आहे, ऑडियन्सचं एक्सपेक्टेशन वाढलेलं आहे? हो, ते असतं. म्हणजे माझं कॉम्पिटिशन तर स्वतःशीच आहे. म्हणजे मी कधी जास्त हे नाही करत की नाही हा कॉम्पिटिटर आहे की मला त्याच्यापेक्षा भारी करायचं किंवा तिच्यापेक्षा भारी, हे मी कधी बघतच नाही. लास्ट टाइम मी जे केलं होतं मला त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करायचं हे माझ्या डोक्यात असतं. अच्छा. आणि हे जसं तू परफॉर्म करतेस, आता पण करतेस, तर मी विचारलं होतं की दोघांमध्ये काय फरक आहे, तो विचारला, तुम्ही त्याचा आन्सर पण दिला. मी अप्रिशिएट करतो की एवढा म्हणजे प्रॉपर आन्सर दिलं तुम्ही त्याच्यासाठी. आणि मला हे माहिती करून घ्यायचं आहे की जसा स्टेज परफॉर्मन्स असतो ना, तिथं लाईव्ह ऑडियन्स असतात, अप्रिशिएट करतात आणि लोकांचा जो आवाज असतो क्राऊडचा त्याच्यावरनं वेगळं एक मोटिवेशन भेटतं. आणि त्याच्या कम्पेअर टू इंस्टाग्रामवर म्हणजे तुम्हाला भेटतात लाईक्स, म्हणजे शेअर वगैरे करतात. तर मग कुठलं अप्रिशिएशन तुम्हाला म्हणजे जास्त मोटिवेट करतो, ऑफलाईन किंवा ऑनलाईन? दोन्ही. पण कसं होतं, जेव्हा क्राऊड आपल्या समोर असतो, 100 मधला एखाद दुसरा तरी काहीतरी वाईट बोलतो जे आपल्यापर्यंत येत नसतं. कारण की 100 मधला 1-2चा आवाज हा कमी असतो आणि बाकीच्यांचा आवाज खूप असतो जो आपल्यापर्यंत येत असतो.
पण ऑन स्क्रीन आपण जो सोशल मीडियावरती असतो तर तिकडे कसं होतं की आपल्याला खूप सारे कमेंट आले छान छान, हम्म. पण ती एक कमेंट अशी घाणेरडा असते की comment. हां मला अजून आलेली नाहीये, पण तरी पण म्हणजे कधी कधी की बाबा लो एनर्जी, म्हणजे असं खराब कमेंट मला अजून कधीच नाही आलेल्या, हां. पण कधी कधी असं होतं की अरे लो एनर्जी आहे हम्म. म्हणजे व्हिडिओ असं वगैरे करतात असं comment? येतं. हां, हां. मग ते असं वाटतं की त्या एक कमेंटमुळे असा थोडासा मूड म्हणजे एवढा खराब लो होतो. एनर्जीचा कमेंट येतो तुम्हाला, हां, म्हणजे जो करणारा कमेंट पण त्याची पण एनर्जी कमीच असते म्हणजे. मग त्याच्यामुळे थोडंसं होतं, पण मी त्यांना इग्नोर करून जे माझे बाकीचे आहेत 99 त्यांच्याकडे लक्ष देते. अच्छा. आणि जसं तू तिथनं ऑफलाईनवरनं ऑनलाईनवर आलीस, तर ह्याच्यासाठी तुला कोणी आयडिया दिली होती की तू स्वतःच सर्च करून इंस्टाग्रामला आलीस? हा कसा झाला प्रवास सुरू? मी सोशल मीडियावरती फर्स्ट इयर फर्स्ट इयरमध्येच आले. म्हणजे त्याच्या आधी 3 मी वर्ष नव्हते. आधी? हां, मी नव्हते त्याच्या आधी. म्हणजे 12th पर्यंत मी सोशल मीडिया काय कसलाच बात यूज करत करतेस? नव्हते. हां. अरे काय तू जेनजी आहेस ना, मग एवढी मागे कशी काय तू? नाही, नव्हते करत. म्हणजे हां. असं होतं की फोन होता, पण तो फक्त एक सॉन्ग्ससाठी. हम्म. म्हणजे WhatsApp वगैरे पण नव्हते यूज करत मी जास्त. स्नॅप करायचे, पण ते फक्त फोटो काढण्यापुरतं. स्नॅप करायचीस हां. पण हे इंस्टाग्राम नाही करायचीस? नाही, नव्हते मी. मग मी असंच टाइमपास म्हणून अकाउंट चालू केलं की बघूयात. टिकटॉक आलं होतं, तर त्या टायमिंगला मी माझ्या दीदीने केले होते व्हिडिओज वगैरे, हां. पण ते म्हणजे पोस्ट नव्हते दीदीचे केले. व्हिडिओ होते की तुमचे? तिचे पण होते, माझे पण होते, दोघांचे अच्छा. होते. हां. पण ते पोस्ट नव्हते केले आम्ही. कोरोनामध्ये काय टाइमपास नव्हता दुसरा, मग ते काढायचे आणि ड्राफ्ट करून ठेवायचे. मग अच्छा. तेव्हा एक होतं की बाबा हां चांगलं करू शकतो आपण जास्त. हम्म. मग इंस्टाग्राम चालू केलं. मी पहिलं प्रायव्हेट अकाउंट केलं होतं. मग माझा जो डान्स क्लास आहे मी त्याच्या नावाने ते अकाउंट ओपन केलं की लगेच मला एक ते फिअर होतं की नको. अच्छा, तुमचा डान्स क्लास पण आहे का? हो. थांब त्याच्यावर पण येऊन हा सांग आधी हे. मग तेव्हा असं झालं की मी क्लासच्या नावाने पहिलं अकाउंट ओपन केलं, कारण की असं आहे की जेवढं सोशल मीडिया चांगलं आहे तेवढंच ते वाईट पण आहे. कारण की एखाद्याचा कॉन्फिडन्स खूप वाढू पण शकतो आणि एखाद्याचा खूप लो पण होतो. तुझ्या कुठला झालाय दोन पैकी? माझा वाढलाय. वाढलाय तेवढा तरी बरं आहे. वाढलाय. मग मी पहिलं क्लासच्या नावाने हे केलं, अकाउंट ओपन केलं. मग मी टाकत गेले व्हिडिओज. मग नंतर ते असं झालं की मी हे पण करायचे मॉडेलिंग वगैरे, मेकअपचे शूट्स. मग ते चांगला रिस्पॉन्स येत गेला. करायची म्हणजे आता मॉडेलिंगचे मेकअपचे करते शूट नाही आता, करत? पण तेव्हा जास्त करत आज होते. फक्त मेकअप नाही केलाय असं? हां. नाही थोडासा. मग त्याच्यानंतर मग ते मी तिकडून मी केलं, स्वतःचं केलं. मग त्याच्यानंतर व्हिडिओज टाकत गेले, मग रिस्पॉन्स चांगला येत गेला. मग झालंच तसं चालू. आणि त्याच्यामुळे मग फॉलोअर्स हळूहळू हो. वाढत गेले. हो. बरोबर ना? आणि मला एक कळालं की जिकडे सगळे चाललेत हां. की बाबा ट्रेंड आलाय वगैरे, ते त्याच्या मागे मी पण तिकडेच होते आधी. ह्या लाईनमध्येच मी पण पळत होते. हां. पण तेव्हा माझे फॉलोअर असं होतं की 3 ते 4 हजार फॉलोअर. वाढतच नाहीत. व्ह्यूज जातात पण वाढत फॉलोअर्स नव्हते. वाढत हां. नाहीत. मग त्याच्यानंतर मी एक फोक डान्सचा व्हिडिओ टाकला आणि तो माझा मिलियनवर गेला. अच्छा. मग मला असं झालं की नाही, लोकांना जे आवडते, माझं ऑडियन्स जे त्यांना जे आवडते मला ते करायचंय. आणि आपल्या लोकांना इथलं माहित नाही महाराष्ट्रातल्या की त्यांना हे आवडतंय. आता कॉन्सर्ट वगैरे जे आहेत मोठमोठे तिकडे जात आहेत ते, पण तेवढंच ते फोक अख्ख्याने त्याला पण जातात. त्यांना त्याच्यापेक्षा हे जास्त आवडतंय, पण त्यांना ते स्वतःला कळत नाही की आपल्याला काय आवडतंय. असं होतं. जसं तुम्ही म्हटलात की स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही पण ब्लँक व्हायच्यात खूपदा, बरोबर? आणि तुम्ही जसं बोललो की मी खूपदा ब्लँक झाली आहे. ठीक आहे. जर सपोज कुणी ह्या फील्डमध्ये येतोय आणि वारंवार त्याला वाटतंय की म्हणजे प्रॅक्टिस तो करतोय किंवा ती करते प्रॉपर एकदम, म्हणजे बीटवर म्हणा किंवा टाइम स्टॅम्प लावून ते सगळं करते बरोबर, पण सडनली स्टेजवर जाऊन ते ब्लँक होतात. तर मग जर त्यांना आत्मविश्वास वाढवायचा असेल किंवा ह्या गोष्टी त्यांना म्हणजे एलिमिनेट करायच्या आहेत त्यांच्या याच्यातनं, तर त्याच्यासाठी काही 2-3 प्रिकॉशन्स आहेत ते सांगा आम्हाला. माझं तर असं होतं, म्हणजे मी जेव्हा ब्लँक होत होते तर त्या टायमिंगला होतं ऑडियन्सचा मला रिस्पॉन्स होतो एक. आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे मला माहित होतं की स्टेजवर परफॉर्म मी एकटी करते, पण त्यामागे खूप लोक आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे माझे मम्मी पप्पा आणि माझी बहीण. कारण की जर मला परफॉर्म करायचं तर मला लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत तर ते आणायला किंवा त्या गोष्टी सगळ्या बनवायला ते जास्त मेहनत घेत होते. किंवा माझे जे गाईड आहेत, मी तुम्हाला बोलले मगाशी की मॅम आहेत, हां, त्या तर प्रत्येकाचीच एवढी मेहनत असायची की त्यांनी मला गाईड केलं, त्याचा जो टाईम होता तो, किंवा माझ्या मम्मी पप्पांनी जो इन्व्हेस्ट केला की स्वतःची कामं बाजूला ठेवून हिचं महत्त्वाचं आहे, हिला आपल्याला करायचं आहे सपोर्ट वगैरे ते. मग त्या गोष्टी डोक्यात ठेवून की नाही आपण एकटं नाही आहे ह्याच्यात,
म्हणजे जर फ्लॉप गेला तर ते फक्त आपल्या एकटीचं नुकसान नसणार आहे. त्याच्यामागे एवढे जण आहेत की जेवढे म्हणजे त्यांचा मूड ऑफ होणार आहे, की ज्यांना खराब वाटणार आहे. मग तसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं की जेव्हा परफॉर्म करतात काहीतरी असतात गोष्टी की ज्या त्यांना त्याच्या रिलेट असतात. मग त्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून ते करू शकतात, एक कॉन्फिडन्स वाढवू शकतात. हां, बरोबर आहे. तुम्ही कॉन्फिडन्स वाढवायचं सांगितलं, पण तुम्ही एक स्टेप पुढेच गेला की फ्लॉप. आता त्यांना ब्लँक झाले आहेत तर त्यांना करताच नाही येत. फ्लॉप वगैरे बाजूच राहिलं. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये एकदम परफेक्ट आहेत, नीट अँड क्लीन. लेकिन सडनली ब्लँक होता, स्टेज फिअर म्हणा त्याला. तर तो स्टेज फिअर तुमच्या कसा, म्हणजे तुम्हाला पण असेल कधीतरी स्टेज फिअर, तर त्याच्यासाठी तुम्ही काही केलं का डान्स व्यतिरिक्त माझे गोष्टी? ग्रुप डान्स सोडले तर माझे जे सोलो परफॉर्मन्स आहेत तर ते सगळे ऑन दी स्पॉट असतात. म्हणजे मी म्हणजे मी जेवढे प्राइज जिंकली आहे तेवढे सुद्धा सगळे ऑन दी स्पॉट असतात. म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये काहीतरी स्टेप वेगळा करते आणि स्टेजवरती मी काहीतरी वेगळं करत असते, पण ते खूप छान असतं. अच्छा, म्हणजे इन्स्टंट निघतं ते खूप. हो, म्हणजे ब्युटिफुल असतं. म्हणजे त्याच्यात काय म्हणता येईल की सबकॉन्शियस माइंड अगेन, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे ते, तुमची बॉडी तुम्हाला रिस्पॉन्स करते आणि तुम्ही परफॉर्म करता. आणि ते मेनली ऑडियन्ससाठी असतं असं होतं. म्हणजे इन्स्टंट मी पाहिलं आहे की डान्स ऑडियन्सला जास्त कनेक्ट करतात. बरोबर ना? आणि अजून मी एक विचारणार होतो की जसं फिअरचं मी तुम्हाला विचारलं की कसं दूर करता, तुम्ही बोलले की इन्स्टंट मी परफॉर्म करते आणि ते होतं. पण असं काही रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत का की जसं तुमचा परफॉर्मन्स पण नाही आहे किंवा तुम्ही सोशल मीडियावर पण नाही टाकतायत, पण तुम्ही डेली काहीतरी रुटीन फॉलो करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होतं डान्सबद्दल बेसिकली? मी मोस्टली असं करते की ज्याच्यावर मला परफॉर्म नाही करायचं किंवा करायचं पण ते सॉंग्स मी जास्त ऐकत असते, म्हणजे कुठलेही लिसनिंग. कारण की मी जरी स्टेप्स विसरते तरी पुढची बीट काय आहे मला माहिती आहे. मग मी जरी विसरले तरी मी पटकन कॅच करून काहीतरी पुढे करू शकते हे मला माहिती आहे. मग त्याच्यामुळे फक्त सॉंग्स ऐकायचे, त्याच्या बीट्स काय आहेत वगैरे ते समजून घेऊन. हे खूप महत्वाचं आहे पण हो. कारण की लिसनिंगमुळे जसं तुम्ही बोललात ना, मला हेच पाहिजे होतं ॲक्च्युली टेक्निकली. म्हणजे जसं तुम्ही विसरलात तरी लिसनिंगमुळे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे अगेन. कारण की मी पण डान्स करायचो आधी. कुठली स्टाईल? मी करायचो आलतू फालतू काहीतरी. ठीक आहे, पण करायचो डान्स. तर म्हणजे दिले पण आहेत मी ऑडिशन DID वगैरेचे, हे सिलेक्ट नाही झालं पण कधी. ठीक आहे. तर मेनली तेच की तुम्ही लिसनिंग जास्त करा, हे एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरी काही रुटीनमध्ये? आपल्याला जे येत नाही ते करत राहायचं. अच्छा. म्हणजे आपण काय करतो की आपल्याला जे येतंय ते आपण चांगलं करायच्यावर काम करतो की नाही मला हे येतं मी एवढंच करणार. नाही, जे येत नाही त्याच्यावर पण भरपूर काम केलं तर त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला इथे होतं की जेव्हा ब्लँक होते तेव्हा हे नाही मग ते काहीतरी ऍड करू शकतो आपण. तो मैं इसको थोड़ा रिप्रेस करके मैं ऑडियंस को बताता हूँ. म्हणजे ऑडियन्सला सांगतो मी ॲक्च्युली मग काय आहे की अरे बाई गॉड मराठी. नक्की काय होतं की आपण रोज सेम काहीतरी करत असतो जे आपलं रुटीनमध्ये असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरं काहीतरी केलं तर त्याचा फायदा आपल्याला करंटमध्ये पण होतो आणि नवीन आपण काहीतरी शिकत जातो. तुम्हाला त्यावेळी बिलकुल प्रेशर फील होईल की आपल्याला नाही होत आहे, आपल्याला त्रास होतोय, पण ते तुम्हाला करायला पाहिजे कारण की त्याच्यामुळे करंट आणि पुढच्या पण गोष्टी त्या तेवढ्या सुरळीत होत जातील. बरोबर बोललोय मराठी? ठीक आहे. आणि तू बोललीस की आई वडील माझ्यासाठी करायचे, की मी परफॉर्म करते तर त्याच्या मागे माझ्या बहिणीचं नाही बोललीस पण बोलली आहे बहिणीचं पण. ठीक आहे. तर आई वडील असतात त्याच्या मागं. ठीक आहे. तर केव्हा त्यांना माहिती पडलं की तू खूप चांगलं डान्स करतायत नाही आणि त्यांनी तुला मोटिवेट करणं सुरू केलं? मी 4 वर्षाची असेल, 4-5 वर्षाची, तेव्हापासून मला होती आवड डान्सची. म्हणजे घरात तर करत होते पण हळूहळू कळत गेलं त्यांना की हिला आवडते. म्हणजे क्लासेस वगैरे मी केले होते तेव्हा पण जॉईन. त्याच्यानंतर म्हणजे असं होतं की खूपदा मी जेव्हा 7th पासून स्टार्ट केलं त्याच्या आधी मी 2nd 3rd मध्ये होते तर तेव्हा मी डान्समध्ये सगळ्यात मागे असायचे लाईनमध्ये हाईटमुळे. अच्छा, हाईट जास्त होती म्हणून. हाईट जास्त आहे. सगळ्यात मागे मी उभी असायचे, पण माझ्या घरचं नाही होतं की नाही ती करते चांगलं, म्हणजे मी दिसत पण नसायचे मागून पण चांगली करायचे. पण त्याच्यानंतर मग हळूहळू 5th मध्ये असताना एक कॉम्पिटिशनच होतं तर त्या टायमिंगला मी मागून डायरेक्ट लीडला आले. मग तिथून कळलं घरच्यांना की नाही छान करते ती, मग केला सपोर्ट. जेव्हा लीडला आलीस तेव्हा कळलं त्यांना आधीपासून माहित होतं, बाकीच्यांना तेव्हा कळलं. नंतर कळलं की हिला समोर घ्यायला पाहिजे, तेव्हा आपण समोर जाऊ, नाही तर आपण
तिकडेच. बरोबर आहे. आणि तू रियालिटी शो वगैरे नाही ट्राय केलीस? मी केले होते दमदमादम वगैरे तेव्हा केले होते, तेव्हा सिलेक्ट पण झालेले. पण नंतर इंजिनिअरिंग स्टुडंट, मग थोडंसं सायन्स स्टुडंट, टाईम नाही भेटला. अच्छा, म्हणजे असं. दमदमादमचे ऑडिशन्स वगैरे त्याचे तू दिले दिले? होते आणि अजून एक दिले होते मी, मराठी रियालिटी शो होता एक डान्स, महाराष्ट्र डान्स. हां, त्याचे हां ना? दिले होते. पण तिकडे असं असतं की खूपच आता म्हणजे त्यांचे जे राऊंड असतात ते खूप असतात. फर्स्ट राऊंडला सिलेक्ट झाले, सेकंडला, आणि मग थर्डला ते असं असतं की ओळख किंवा डान्स क्लासवाले मुलं घेतात जास्त, जे ओळखीचे वगैरे. खरं मध्ये? हां. पुन्हा एकदा सांग. नको, इथे नको. हा? ह्याच्यात म्हणजे नको. असं का तुला फील झालं पण की ते दुसरे मुलं घेतात, जे चांगलं करतात त्यांना घेत नाही? कारण की ना कधी कधी काय होतं, म्हणजे मी आता तर टी व्ही नाही बघत, पण जेव्हा बघायचे मी, तर तेव्हा डायरेक्ट टी व्हीवर यायचा की हां हे असा असा शो आहे, तो स्टार्ट होते या शनिवार रविवारपासून. मग ते असं ते आमच्यापर्यंत आलंच नाहीये कॉम्पिटिशन, म्हणजे ते ऑडिशनचे जे काय डेट असतात की आधी यायचं की आधी सारखं यायचं मी छोटी असताना की असं यायचं ना, पुणे या शनिवारी, मग मुंबई, सगळे डेट्स यायच्या त्या ऑडिशन्सच्या. डान्स प्लसचे पण हां. यायचे. हां, मग ते आता असं झालं की डायरेक्टच ते यायला लागलं की डायरेक्ट शो. डायरेक्ट शो येतोय हा सॅटर्डे संडे पासून बघायला विसरू नका. मग ते असं ते आमच्यापर्यंत आलंच नाहीये. ते कसं झालं मग म्हणजे ते फेक आहे. हा फेक नाही म्हणता येणार, पण असेल काही. पार्टिसिपंट ओरिजिनल आहेत, हा शोच्या मॅनेजमेंट फेक आहे असं वाटतं. फेक कोणीच नाहीये, त्यांची काही मॅनेजमेंट वेगळी असेल असं आता म्हणू मग शकत नाही आपण. असं झालं का की कधी जसं तू दमदमादमचं ऑडिशन दिलीस, तरी साधारणतः किती वय असेल तेव्हा तुझं? किती होतं? 10-12 वर्ष? नाही, खूप छोटी होते मी. हां. 4th 5th मध्ये होते. 6वी म्हणजे 6+6 12 किंवा 6+5 नाही. 11. 11वीत होती म्हणजे, सॉरी 11 वर्षाची होतीस. 4th 5th मध्ये काहीतरी होते. हां, ठीक आहे, जे काही पण असेल. मग तेव्हा असं तुला फील झालं का की यार रियालिटी शो वाले तर मला घेत नाही आहेत, मग असं कधी डिमोटिवेट फील झालं? तेव्हा डिमोटिवेटेड नसेल समजा. कळतच नव्हतं तेव्हा काय. हां ना. तेव्हा फक्त होतं की मला आवडते, मला करायचंय, बाकी अच्छा. काय नाही. आणि तू रिसेंटली एक अल्बम पण केलेलीस, त्याचं हो. नाव माझ्या लक्षात होतं, काय होतं त्याचं नाव? क्रिश कुठलं मी पण विसरले, 2 मिनिट. हां. शालू भिजला. हां, शालू बीचला. तर ते कसं काय त्यांनी तुला रिच आउट केलं, कसं अप्रोच केलं त्याने तुला? ते ओळखीचेच होते, हां. मग त्यांना माहित होतं की मी डान्स वगैरे करते चांगलं, मग त्याच्यातून त्यांचं हे झालं, कॉन्टॅक्ट केलं तिथं तू लीडला होतीस, हो. बरोबर ना? आणि ते ओळखीचे होते जसं तू बोललीस, पण त्याच्या व्यतिरिक्त मग तुला ते एक अल्बम केल्यानंतर हे नाही आले आले खूप सारे, पण ते इन्क्वायरीज? हां इन्क्वायरीज येतात, पण ते समजत नाही की कोण फेक आहे कोण रिअल आहे. कारण की मी मागच्या एका पॉडकास्टमध्ये पण पाहिलं होतं तुमचं की सेम असतं सगळ्यांचं हे, की येतात डिटेल्स घेतात आणि गायब होतात. श्वेता होती ती, श्वेता अशोक. बरोबर, श्वेता बोलली होती. हां. मग सेम तसंच आहे की रिसेंट पण माझ्यासोबत तसं झालंय की येतात, डिटेल्स घेतात, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पहिला द्या असं असतं, पण मी देत नाही, म्हणजे मी बोलतच नाही असं आधी, पण ते कळतं त्यांच्यावरून की फेक आहे काय. कसं यार, मी हे सगळ्यांना विचारतो, सगळ्यांचे आन्सर वेगवेगळे असतो, पण कसं कळतं की हे फेक आहेत की नाही? कसं होतं, जे ऑफिशियल लोक असतात तर त्यांना तुमच्या पर्सनल डिटेल्सशी काही घेणे देणे नसतं. त्यांचं काय की ऑफिशियल वर्क असं आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात का, असाल तर कॉन्टॅक्ट करा. आणि जे फेक आहे ते सारखं सारखं तुम्हाला डिटेल द्या, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुम्ही कॉलवर बोलूयात, ज्याचं काम आहे तो तुम्हाला मेसेजवरती पण तेच एक्सप्लेन करू शकतो. हां, आपण आता कसं 1-2 महिन्याआधी आपण म्हणजे चॅटवर बोलायचो थोडं, त्या 2 महिन्यात आपण एकदाच कॉल केला ना फक्त, जेव्हा कॅन्सल झालेला आपला, आणि त्याच्यानंतर आता परत आज बोलतोय, आता बाकी सगळे चॅटवर. तर ह्या सगळ्या गोष्टीवरून कळतं तुम्हाला? हो, कळतं. म्हणजे तुम्ही काय केलं की असं असं आहे, मग इंटरेस्टेड आहे का, डिटेल्स पाठवले, मी असं असं करतोय. तुम्ही असं नाही बोलले की आपण कॉलवरच बोलूयात, मी तुम्हाला कॉलवर एक्सप्लेन करतो वगैरे, असं काय बोलले नाही तुम्ही. मग तेच लगेच समजून होतं की फेक नाहीये हे. अच्छा, सही है यार, फिर लड़कियों का तो पता चलता है. हमको यही नहीं पता चलता है की म्हणजे कुठली मुलगी फेक आहे कुठली हेच आम्हाला समजत नाही. ठीक आहे, तो आपलं काही पर्सनल मॅटर दूर ठेवा. जे तुम्ही क्लासेस बद्दल बोललात, तर तुम्ही तेव्हा तुमची किती एज होती की तुम्ही क्लासेस स्टार्ट केलेत, म्हणजे शिकवणं? मी पहिली कोरिओग्राफी 7th मध्ये झाली आणि क्लासमध्ये मी 8-9 पासून स्टार्ट केलं शिकवायला. काय मी ज्या क्लासमध्ये जायचे तर तिकडे मी 8th स्टँडर्डमध्ये होते. 8-9 मध्ये मी तिकडे शिकवायला स्टार्ट केलं, आणि मग मी 9thला एंडिंगला मी स्वतःचा क्लास चालू केला माझा.
आता पण आहे तो? हो. काय नाव आहे त्याचं सांगा. इलाइट फिट. इलाइट फिट. कुठं आहे हे लोकेशन? माझं मी जिकडे राहते तिथेच आहे. अरे मग येतील कसे लोक? त्यांना सांग कुठं आहे ते. मी अजून काय झालंय, सोशल मीडियावर टाकत नाहीये ते, म्हणजे मी कॉलेजचं पण हा. टाकलं नाहीये काय. आणि आता बघ समर येणार आहे, म्हणजे खाली असतात ना लोक, तर मस्त पैसे वाढवून घे आणि ऍडमिशन करा. नको. मग ते कसं होतं, कधी कधी मेसेज येतात, तुमचा क्लास कुठे आहे, मला लावायचा आहे. म्हणजे माणसं असतात ती, अच्छा. की मला क्लास जॉईन करायचा आहे मॅडम, तुमचा क्लास कुठे आहे. मग त्यामुळे मग ते नाही करत मी जास्त. अच्छा, की तुम्ही ज्यांना सांगायचे ना की 12 वर्षाच्या खालचेच पाहिजेत पोरं असं. ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ते हा, करतात. तुमची पण वय काय आहे तर हा. तुम्ही आमच्या ब्रॅकेटमध्ये बसत नाही, तुम्ही घरीच शिका आपल्या बायकोकडून असं. त्या लोकांना इग्नोर केलेलं चांगलं असतं, कारण की मी त्यांना काहीतरी रिप्लाय देणार रागात, मग ते उगाच तिथला राग माझ्या कमेंटमध्ये येऊन काढणार. मग त्यामुळे मला नाहीच नादीच नाही लागायचं त्यांच्या. अच्छा. अरे खूप चांगली गोष्ट बोललीस. राग येतो का तुला? खूप हा, खूप जास्त. खूप मग जास्त. कसं काय कंट्रोल करतेस त्याला? माझे मूड स्विंग खूप होतात. म्हणजे माझं आत्ताच रिसेंट एक कॉम्पिटिशन होतं माझं 3-4 दिवसांआधी. तर माझ्याच ग्रुपमधली एक मुलगी आहे, ज्युनियर आहे ती मला म्हणाली, तुझे मूड स्विंग होत आहेत का? म्हणजे मी 5 मिनिट आधी त्यांच्यावरती खूप चिडले होते की नाही करायचा परफॉर्म, बॅकआउट करूयात, घरी जा, असं तसं. आणि 5 मिनिट का पण असं लेट झालं होतं आम्हाला. किती लेट? म्हणजे असं होतं की परफॉर्मन्स चालू झाले होते, मी आधीच गेले होते, माझा सोलो होता म्हणून मी आधी गेले होते, पण ते लोक लेट आले थोडंसं, प्रॉप्सच्यामुळे त्यांना यायला लेट झालं थोडा. तर मग परफॉर्मन्स चालू झाले होते आणि आमचं तेच चाललं होतं की थोडंसं तयारी करायची होती. मग त्यांना बोलले की तुम्ही नका येऊ, आपण बॅकआउट करूयात. मी चिडले होते खूप, त्यांना बडबड करत होते की मी लेट का आले असं वगैरे. आणि 5-10 मिनिटनी ते त्यांना बोलले की आपण वॉटर पार्कला जाऊयात का? मग त्यांचं असं झालं की तू आत्ता चिडली होतीस, तू आम्हाला आत्ता ओरडली आणि तू लगेच हे काय चालू झालं तुझं. तुला वॉटर पार्कला जायचं होतं असं? हां. म्हणजे असं झालं की माझं कॉलेज संपलंय आता, मग हा ग्रुप माझा लास्ट होता डान्सचा. मला असं वाटलं एक चांगलं काहीतरी म्हणून आपण जाऊयात कुठेतरी फिरायला. मेमोरेबल. हां. माझा राग खूप आहे, पण तो जास्त टाइम नसतो. अच्छा. आणि मग वॉटर पार्कला गेले ते परफॉर्म केला? वॉटर पार्कला गेले होते त्या दिवशी की मग परफॉर्म केला? परफॉर्म केलं. वॉटर पार्कला नंतर जाऊयात बोलले, आता लगेच अच्छा. आणि मग जिंकला पण तिथं पण? नाही. हा बघा. राग आला होता ना म्हणून तुम्ही लोक जिंकले नाही. कसं होतं, कधी कधी आमची तेवढी तयारी नव्हती तेव्हा, त्याच्यामुळे. आणि सेम कॉलेजचे होते सगळे तुम्ही? नाही, वेगवेगळे. आणि ती कॉम्पिटिशन होती, ती ओपन कॉम्पिटिशन होती, म्हणजे तिकडे फक्त कॉलेजचे स्टुडंट नव्हते. आता माझा जो ग्रुप होता ते सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट होते, म्हणजे जे वर्षातून एकदाच डान्स करतात असे, मी सोडून. आणि बाकीचे जे ग्रुप होते ते तिकडे ते ओपन, म्हणजे अकॅडमीवाले वगैरे होते ते. मग ते कसं त्यांची तेवढी प्रॅक्टिस होती. रुटीनवाले असतात, त्यांच्याकडे काही कामधंदा, म्हणजे इन द सेन्स कामधंदा म्हणजे त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू असते, त्यांचं प्रोफेशन आणि काय बोलतात पर्सनल सगळं तेच असतं. पण आपलं थोडं वेगळं असतं कॉलेज आणि हे ते. आणि जसं तू कॉलेज म्हणजे तू इंजिनिअरिंगला आहेस बरोबर ना? IT. आणि शेवटचं वर्ष आहे तुझ्या. यार एज माहिती पडेल. ठीक आहे. ठीक आहे. जर इंजिनिअरिंग आली त्याच्यानंतर तुला 2 ऑप्शन आले की तू डान्समध्ये काहीतरी मोठं करू शकतेस आणि तिकडे एक मोठा पॅकेज आला इंजिनिअरिंगचा, तर मग तू काय सिलेक्ट करशील? दोन्ही. हा एकच ऑप्शन आहे ना पण तुझ्याकडे? परफॉर्मन्स सिलेक्ट करशील, कारण की पूर्ण लाईफ पडली माझी जॉब करायला. अच्छा. पण हे कसं असतं, मी आत्ता त्या प्रॅक्टिसमध्ये किंवा मी आत्ता ते करते, पुढे जाऊन मी त्या गोष्टी थोड्या ब्रेक होतील किंवा बंद तर नाही करणार, पण थोडा एक गॅप पडतो. त्याच्यामुळे मग मी आत्ता ते करेन, थोडं नंतर पुढे गेले की जॉब वगैरे ते आहेच. अच्छा. आणि हे डान्सचं तर झालं, तुझ्या घरच्यांनी तुला सपोर्ट केला, तू जिंकत केलीस, हे सगळं झालं. पण मॉडेलिंगचं कधी स्टार्ट झालं, ते कशी काय कल्पना आली तुझ्या डोक्यात? ते एक मेकअप आर्टिस्ट आहे, तर ते मी एक दिवशी असंच त्यांच्याकडे गेले होते. त्या बोलल्या की तुझे फेशियल फीचर खूप छान आहेत, मग आपण करूयात का एकदा ट्राय. तर मी बोलले हां ठीक आहे. तर तेव्हा मला काही एवढं माहीत नव्हतं, पोज काय द्यायची किंवा काहीच माहीत नव्हतं. त्यांनी मेकअप केला आणि मग केला, ते फोटोज वगैरे त्यांनी पोस्ट केले. मग ते सगळीकडून इन्क्वायरी यायला लागली की नाही ते छान केलं आहे वगैरे, चांगली दिसते, मग कोण आहे काय. मग येत गेलं तसं. तर मग तू मॉडेलिंगच्या प्रॉपर शूट केले? प्रॉपर एकदम म्हणजे तसे नाही केलेले, पण केलेत मी. आउटफिटचे वगैरे असतात त्याचे केलेले. अच्छा. म्हणजे असे इन्क्वायरीज येतात मॉडेलिंगसाठी? येतात. आणि त्या एका मेकअप आर्टिस्टमुळे हे सगळं झालं असं?
नाही 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 हा. मी छोटी होते ना, एकदम एकदम छोटी होते मी. किती वर्षाची असेल, किती वर्षाची होते, 5 वर्षाची. खूप छोटे होते मी, 2-3 वर्षाची असेल. तर हा. माझ्या मम्मीला आवड होती ह्या हम्म. गोष्टींची, तर तिने मला रेडी केलेलं. आणि हम्म. तेव्हा असं नव्हतं हे मम्मी shoots करते वगैरे. मॉडेलिंग असं? नाही नाही, हा. तिला आवड होती फक्त, म्हणजे असं मला रेडी करायचं ह्याची आवड होती तिला. मग हम्म. मला तिने रेडी केलं आणि आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढले माझे. तर तो जो स्टुडिओवाला होता, तर त्यांनी ते फोटोज बँगलोर का तिकडे कुठेतरी कॉम्पिटिशन होतं फोटोग्राफर्सचं, हम्म. तर तिकडे सेंड केले की त्यांनी शूट केलेत म्हणून. तर तिकडे ते सिलेक्ट झाले होते. अच्छा. मग तेव्हा घरच्यांना असं की अरे चांगलं, म्हणजे एवढं लहान नसताना पोस्ट तर काहीच कळत नव्हतं मला, पण तरी पण ते छान आले होते. मग ते घरच्यांना माहित होतं की ही छान करते. मग तेव्हा ते फोटो जसे सिलेक्ट झाले तेव्हा मग तुझ्या आईची काही रिॲक्शन होती की तिला वाटलं की छान 3 वर्षात जे आम्ही इन्व्हेस्ट केलंय त्याचं हो. काहीतरी होतं. आणि मग नंतर असं प्रॉपर मॉडेलिंग वगैरे नव्हतं केलं मी, म्हणजे शूट वगैरे करून. पण माझा एक भाऊ फोटोग्राफर आहे, तर असंच घरी काहीतरी रेडी व्हायचं, नवीन ड्रेस घालायचा आणि फोटोज काढायचे, हे आधीपासून होतं, मला आवड होती त्याची. अच्छा. म्हणजे तू लावणी केलीस, त्याच्यानंतर बाकीचे डान्स फॉर्म पण तू खूप चांगल्यारीत्या करतेस, आता पण करतेस. त्याच्या व्यतिरिक्त तू डान्स क्लास पण ओपन केलास. त्याच्या व्यतिरिक्त तू ते शूट्स पण करतेस मेकअप वगैरेचे. प्लस ॲडिशनल तू मॉडेलिंगचे इन्क्वायरीज जे येतात त्यांच्यासाठी पण फोटोशूट करतेस. तर सगळ्यात जास्त ह्या 3-4 ह्याच्यात तुला इंटरेस्ट कशाच आहे नेमका? डान्समध्ये. आणि इंजिनिअरिंग असे पैसे वाया घालवले. एक डिग्री आहे माझं, म्हणजे एक बॅकअप प्लॅन आहे तो माझा. अच्छा, प्लॅन बी. एक म्हणजे एक एज्युकेशन बेस असावा. आपण जे करतोय त्याच्यासोबत ही पण गोष्ट महत्त्वाची आहे, ही माझ्या मम्मीने मला सांगितली. म्हणजे असं म्हणायला नको कोणी की ही फक्त एवढंच करते, हिला काही काम नाहीये. पण मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करता मी हे सगळं केलंय, दोन्ही गोष्टी मॅनेज. मग मम्मी बोलली म्हणून? हो, माझ्या मम्मीचं मी खूप ऐकते. आणि हे तुझे जे सक्सेस आहे, सक्सेस इन द सेन्स की आजकाल कसं होतं माहिती आहे का, ऑफ स्टेज खूप चांगले चांगले आर्टिस्ट आहेत जे परफॉर्म करतात, पण ते सोशल मीडियावर येत नाही. आणि काय होतं ते मेनली आता काय सोशल मीडिया खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला स्टँड आउट करायचे असेल तर. कारण की तुम्हाला माहिती नसतं, कधी कधी असं झालं आहे का तुझ्यासोबत, मी हे माझ्या कंप्लीट करतो पण की तुला वाटलं की हा व्हिडिओ नाही जाणार, नाही चालणार, आणि तू टाकला आणि तो खूप व्हायरल गेला, असं होता कुठला व्हिडिओ? खूप म्हणजे झालं, एकाचा तर खूप झालंय तसं. आता आहे माझ्या पेजला, तुम्ही हेच केलंय, पिन करून ठेवलाय. रखुमाईवाला परफॉर्मन्स मी हे केलं होतं, पोस्ट केलं होतं, व्हाईट साडीमध्ये केलाय. मला असं वाटलं की एवढ्या सिम्पल स्टेप्स आहेत ह्या. त्या दिवशी एक तर खूप मोठा इन्सिडेंट झाला होता, मी जो परफॉर्मन्स केला त्या दिवशी. तर त्याच्यानंतर मला तो परफॉर्मन्स कुठला, म्हणजे हे वार चालू झालं तेव्हा? नाही नाही, ते नाही माझं. खूप मोठा इन्सिडेंट म्हणजे काय होतं? नाही, ते वेगळं. तर त्याचं असं झालं की तो परफॉर्मन्स मला टाकू का नको असं वाटत होतं. खूप बेसिक स्टेप्स आहेत. मला ठीक आहे, टाकून देते, काहीतरी पोस्ट करायचं तर केला. आणि त्याचे पण मिलियनमध्ये व्ह्यू होते. आणि मला एवढे सारे, त्या व्हिडिओमुळे माझे फॉलोअर्स पण खूप वाढले. आणि मला एवढे सारे DMs आले की ह्याची कोरिओग्राफी मिळेल का, पूर्ण व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ मिळेल का, तुम्ही डान्स क्लास घेता का वगैरे, खूप सारे रिक्वायरमेंट म्हणजे होत्या. अच्छा. आणि तो इन्सिडेंट काय होता? तो आधीच्या परफॉर्मन्सला होता, ह्या नाही, आधी होता, तो पण टाकला होता मी. असं झालं होतं की माझा परफॉर्मन्स होता 2 वाजता, म्हणजे नॅक कमिटी असते जी प्रत्येक कॉलेजमध्ये जाते, माहिती असेल तुम्हाला, ABC कॅटेगरी म्हणून ते देते, बरोबर? हां बरोबर. येस यार, विसरलो नाही अजून पण. तर तेव्हा तो प्रोग्राम होता आमच्या कॉलेजमध्ये, नॅक कमिटीवाला, कल्चरलचा प्रोग्राम, डान्सचा. तर मी त्याच्यात 2 डान्समध्ये होते. आणि एक स्वतःच्या आणि एक नाही, एक महाराष्ट्रीयन डान्स होता आपला गोंधळ, आणि एक हे होता, डाकला होता, डाकला, गरबा. तर ह्या 2 मध्ये मी होते. आणि सगळं झालं म्हणजे आम्ही दिवसभर प्रॅक्टिस करत होतो त्याची. आणि ज्या दिवशी परफॉर्मन्स होता तर त्या दिवशी सकाळी मी निघाले घरून तिकडून, आणि बस स्टॉपवर आले आणि एक पोरगा भेटला नाही. आणि मला कुत्रं चावलं पायाला. तर म्हणजे ते मला माहिती नव्हतं की एवढं मोठं असते ही गोष्ट, म्हणजे मी बाकीच्यांकडून ऐकलं होतं की कुत्रं चावलं. इंजेक्शन घेतलीस ना 14? हो, पण मला ऍडमिट केलं होतं त्या दिवशी. खूप म्हणजे खूप ते डॉग बाईट, खूप जास्त डीप होता तो डॉग बाईट, जो डीप होता. मग त्यांनी मला सांगितलं की तुला एकच हॉस्पिटल आहे, तिकडे तुला ऍडमिट व्हावं लागणार आहे, दुसरीकडे कुठे ते म्हणजे इंजेक्शन आहेत ते नाही आहेत अवेलेबल, तर मग तुला तिथेच जावं लागणार आहे. आणि ते खूप लांब होतं.
म्हणजे मी जिकडे होते तिथून खूप लांब होतं आणि मला कॉलेजमध्ये पण लवकर पोहोचायचं होतं आणि मला त्यांनी त्याच जखमेवरती 4 ते 5 इंजेक्शन दिले आणि मला डान्स करायचा होता त्याच दिवशी. म्हणजे मला अख्खा पाय असा माझा हे झाला होता, मला जाणवतच नव्हतं की म्हणजे पाय सुन्न आहे. पडलं हां, होतं. हां. कारण की त्यांनी ते बुलीचं पण इंजेक्शन दिलं होतं हां, त्याच्यावरतीच. बधीर. हां, हां. म्हणजे मी खूप इंजेक्शन घेतलेले, हातावरती पण देतात जे पहिलं चावल्यावरती असं ते, परत त्या पायावरती जखमेत इंजेक्शन दिले होते, सलाईन वगैरे पण लावली होती. कारण की ते म्हणाले की पाय अख्खा जाईल जर आत्ता लगेच 24 तासाच्या आधी नाही घेतलं तुझ्या इंजेक्शन. समोरच बोलले? हां, घाबरलीच नाही मग तेव्हा? नाही मला डान्सला जायचं होतं. अरे बाई गं. माझं असं होतं हां. की ते काहीतरी करा, पहिलं मला जाऊ द्या, जाऊ द्या. मला परफॉर्मन्स द्यायचा असं. मग त्यांनी केलं, मग मम्मी पप्पा सोबत होते, त्यांनी नेलं ते सगळं केलं. पण त्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये खोटं सांगितलं मम्मीनी की तिची एक्झाम आहे. कारण की मग ते बोलले असते डॉक्टर की की डान्स तुम्हाला नको करू. हां डान्स नको करू, तू एवढं झालंय तर. मम्मी बोलली तिची एक्झाम आहे, तिला जायचं आहे. मग त्यांनी ते केलं सगळं. मग आले तिकडे सोडायला मला कॉलेजमध्ये वगैरे. आणि त्या परफॉर्मन्सच्या आधी मला चालता पण येत नव्हतं, म्हणजे पट्टी होती पायावरती माझ्या. आणि मी 2 परफॉर्मन्समध्ये, दोन्हीमध्ये लीड असं झालं माझं. मग समोरच्यांना माहीत नाही की काय झालंय. मग केला होता परफॉर्म मी चांगला, खूप चांगला. आणि त्याचे पण ते पण व्हिडिओ मिलियनमध्येच गेलेत, मी पोस्ट केलेले. आणि मी लास्ट पहिला परफॉर्मन्स केला तो थोडा मी हळूच केला होता, कारण की अजून एक होता. आणि जो सेकंडवाला होता गोंधळ होता. गोंधळाला एनर्जी खूप जास्त लागते. आणि माझं असं होतं की मी एनर्जी लावली तर माझ्या मागचा जो पूर्ण ग्रुप आहे तो एनर्जी लावणार आहे. आणि माझ्या समोरचा जो मुलगा होता माझ्यासोबत, जो गोंधळीमध्ये असतो, तर त्याला माहित होतं की हिला झालंय, असं पायाला लागले वगैरे. तर तो मला असा मोटिवेट करत होता डान्स करतानाच की तू कर, होईल, थोडंच राहिलं असं. जेव्हा परफॉर्मन्स झाला मी स्टेजच्या बाजूला आले, बॅक स्टेजला खाली बसले डायरेक्ट. म्हणजे मला होतच नव्हतं, पुढे चालणं पण नाही झालं. पण मग तो एक छान होता असा इन्सिडेंट की ते झालं, पण माझा परफॉर्मन्स खूप छान झाला होता. आणि तू हे शेअर केली त्याच्याबद्दल पण मी तुला अप्रिशिएट करतो. कारण की ॲक्च्युली जो डेडिकेशन आपण जे बोलतो ना, की डेडिकेशन असलं तर तुम्ही काही पण अचीव करू शकता. तर लिटरली म्हणजे हे जे तू सांगितलंस, हे म्हणजे खरोखरच शिकण्यासारखी गोष्ट आहे खूप मोठी, की एवढं डॉग वाईट होऊन तू परत गेलीस. त्याच्यात तुझ्या मम्मीने तुला सपोर्ट केला. तू जाऊन एक परफॉर्मन्स केलीस, परत दुसरा परफॉर्मन्स जो एनर्जेटिक करायचा होता गोंधळ, तो पण तू परफॉर्म केलीस. बरोबर. आणि त्याला मिलियनवर व्ह्यूज पण आहेत. तर म्हणजे डेडिकेशन ॲक्च्युली असं पाहिजे बाई, तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता. खूप मोठं असं पॉडकास्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तर हा तुझा पहिला पॉडकास्ट होता, बरोबर. आणि तुझ्या आयुष्याबद्दल तू खूप सारा, म्हणजे खूप कमी आयुष्यात खूप साऱ्या लर्निंग घेतल्यास, ते तू आमच्यासोबत शेअर केलंस. तर फक्त 1-2 मिनटात सांग की तुला ह्या पॉडकास्टमध्ये कसं म्हणजे येऊन कसं वाटलंय, आणि लोकांनी इथं येऊन म्हणजे यायला पाहिजे की नाही ते पण सांग. आणि तुला काही आज शिकायला भेटलं ते सांग. मग नंतर आपण. पहिलं तर मला खूप छान वाटलं, म्हणजे हा माझा फर्स्ट होता पॉडकास्ट. तर एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स आपल्यात येतो की हा मला स्टेज फिअर नाही आहे, पण मला बोलायचं फिअर आहे थोडंसं. तर मग ते आज नाही वाटलं मला. आणि दुसरी एक गोष्ट, माझ्यासोबत जे जे इन्सिडेंट झालेत किंवा मी स्वतःला काय काय चेंज केलंय ते मला दुसऱ्यांना सांगायला म्हणजे भेटलं, सांगायचं होतं तुला मेनली. आणि जर हा एपिसोड तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर राकास्ट विथ राव या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण एपिसोड जाऊन बघा. सांगा सबस्क्राईब करा ना आमच्या ऑडियन्सला. नक्कीच अकाउंट सबस्क्राईब करा आणि भरपूर सारं प्रेम द्या. खूप सारं प्रेम.